टॉस विन ओमसाई मनलपाडा and choose to ball first. चला बीवी एकलव्यची सलामीची जोडी मैदानाच्या आत. विकी आणि अजिंक्य. टाइम सेट. टाइम स्टार्ट झालेला आहे. चला सामन्याला सुरुवात करा लवकरात लवकर. 1 2 3 स्टार्ट. लेट्स गो. पहिलाच अंपायरचे दोन्ही हात झालेले आहेत वरती, म्हणजेच एक अतिरिक्त डाव अशी समोरच्या संघाला गिफ्ट केलेली आहे. पुन्हा सुंदर असा चेंडू ऑन साइडला कट केलेला एका धावेसाठी आणि एका धावेनेच धावंत श्री गणेश झालेला आहे. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 2. मनोहर. सुंदरचा पटका रेबीच्या वेटीतून आलेला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फंबल. एक धाव कंप्लीट केलेली आहे. अजिंक्य मीन्स एबी. विकी एक भक्कम फलंदाज. बीवी एकलव्य या संघाचे तुफान आहेत. सुंदर असा प्लेस केलेला ऑन साइडला चेंडू एका धावेसाठी आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 4. 3 चेंडू 4 धावांची खेळी झालेली आतापर्यंत. सुंदर असा फटकार सराच्या दिशेने हळवार असा खेळला एका धावेसाठी. एक धावा जमवत धावसंख्या पोचली आहे ती 5. 4 चेंडू 5 धावा. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहता आलं आपल्याला. फुलटॉस असा चेंडू. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. फुलटॉस असा चेंडू होता. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहता आलंय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 7 फॉर नो लॉस. 7 धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 7. दुसऱ्या शतक घेऊन येताना तो म्हणजे पॉवर प्लेचा इशारा. अंपायरचा इशारा पॉवर प्ले. डीजे मॅन यांनी सुद्धा अंपायरने सुद्धा पॉवर प्लेचा इशारा दिलेला आहे. म्हणजेच 3 क्षेत्ररक्षक आतमध्ये आलेले आहेत. चला टाइमचं बंधन राहील. आपल्याला टाइमचं बंधन राहील. 15 मिनिटाचा अवधी असेल फक्त. उरलेली मिनिटं म्हणजे 11 मिनिटं उरलेली आहेत फक्त आता. 11 मिनिटात तुम्हाला 18 चेंडू हाताळायचे आहेत. 18 18 हे त्या 18 चेंडूंमध्ये कोणती. सुंदरचा फटकार आणि चेंडू गेला सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि एसपीएलचा गणगणित दणदणीत चौकार. सुंदरसा फटकार अजिंक्यच्या बॅटीतून आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने काट केला चेंडू एका धावेसाठी. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव आणि त्या एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 12. 2 चेंडू 12 धावा विथ नो लॉस. विकी ऑन स्ट्राइक. सतीश on bowling mind. Satish on bowling end. Vicky on batting end.
आणि सुंदरचा चेंडू होता. विकी यांना काही समजलं नाही आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. सुंदरचा फटकार. तेवढं सुंदर चित्रक्षण ओंकार यांचं. शेवटचे 2 चेंडू दुसऱ्या शतकातील आणि नो 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 नोवर फ्री हिट. SPL चं वैशिष्ट्य म्हणजे फ्री हिट. सुंदरचा फटकार आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि या विकीच्या वेटेतून निघालेला गणगणित दणदणीत चौकार. थँक्यू. 5 चेंडू 19 धावा झालेल्या आतापर्यंतची खेळी म्हणजे 5 चेंडू 19 धावा. 1919 फॉर नो लॉस. पुन्हा एकदा बुलालेला चेंडू आणि हा सुद्धा चेंडू सीमारेषा पार आणि चौकार. डीजे बॅक टू बॅक 2 फोर्स. थँक्यू. अतिशय सुंदर फलंदाजी करताना विकी आपल्या संघासाठी 7 चेंडू खेळले आहेत. तर 12 धावा जमवलेल्या आहेत आतापर्यंत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23. सूरज न्यू बॉलर आणि अतिशय सुंदर फेकी, परंतु धावचीची संधी झालेली नाही आहे. शेवटची 8 मिनिटं असतील. या 8 मिनिटात तुम्हाला अजून 11 चेंडू हाताळायचे आहेत. विकी पुन्हा एकदा स्ट्राईक वर. सुंदरशी फेकी, परंतु कलेक्ट करण्यामध्ये जरा घाई गेलेली आहे. आणि एक सुंदरशी रनिंग बिटवीन द विकेट्स अजिंक्य आणि विकी यांच्या मार्फत. त्याच 1 रन मध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 25. 2 चेंडू 25 धावा. AB अजिंक्य बॅटीची कडा घेत हळूवार रीतीने चेंडू जात आहे ऑन साइडला एका धावेसाठी. सूरज अतिशय सुंदरशी गोलंदाजी करताना आतापर्यंत पाहता आलंय. 3 चेंडूंवरती 3 धावाच खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा यॉर्कर असा चेंडू आणि एका धावेत संतुष्ट व्हायचं आहे. एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 27. 4 चेंडू 27 धावांची खेळी झालेली आहे आतापर्यंत. उरलेले 2 चेंडू या तिसऱ्या षटकात आहे. सूरज आपला आणि निर्धाव असा चेंडू आलेला आहे. निर्धाव म्हणजेच आता हा शेवटचा चेंडू असेल उरलेला तिसऱ्या षटकातील. आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 27 to 727 फॉर नो लॉस. अतिशय सुंदर असा ऑन साइडला फटकार, परंतु एकच धाव आणि एका धावेच्या नंतर धावसंख्या पोचलेली आहे ती म्हणजे 28. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 28. शेवटचे षटक म्हणजे शेवटचे 6 बॉल उरलेले असतील आणि एक सलामीची जोडी विकी आणि अजिंक्य. विकी 9 balls for 14 runs and अजिंक्य 10 balls for 12 runs. साहिल अतिशय सुंदर असा गोलंदाज. सुंदरसा फटकार आणि कॉलिंग मध्ये मिस्टेक आणि गडी बाद होतो आहे अजिंक्य. साहिलने आल्याच आपल्या गोलंदाजीची छाप पाडून दाखवलेली आहे. सुंदर असा हा गोलंदाज अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो. 28 धावांवरती आता पहिली विकेट गेलेली आहे आणि
अंपायरचे हात झालेले आहेत दोन्ही वरती, म्हणजे ते एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाला गिफ्ट म्हणून दिलेले आहे साहिल यांनी. पुन्हा पुन्हा एकदा नाही तर अंपायरने रिव्ह्यू रेफर केलेला आहे वाईटसाठी. तर अंपायर बिझी राहतील. तोपर्यंत आपण एक मधुर डीजेसच्या धुनावर नाचूया जरा. थँक्यू डीजे, थँक्यू 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 डीजे, थँक्यू. चला, अंपायर डिसिजन व्हाईट बॉल, म्हणजेच एक अतिरिक्त धाव, अजून एक अतिरिक्त धाव आलेली आहे. ही धाव संख्या झालेली आहे ती 30. एक चेंडू 30 धावा आतापर्यंतची खेळ झालेली आहे ती, म्हणजे एक चेंडू 30 धावा, एक गडी बाद. 3-0-30 फॉर 1 लॉस. सुंदरसा फटका स्टेटच्या दिशेने, परंतु अतिशय सुंदर अशी झोकून दिलेली फिल्डिंग असेल, परंतु चौकार. डीजे वेट वेट वेट. चला, मॅचला परत सुरुवात एकदा. सुंदरचा फटकार, परंतु झेल होता नाही, झेल सुटलेला आहे. एक धाव, एका धावेने धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 35. 3 चेंडू 35 धावा. 3-5-35 फॉर 1 लॉस. 3-5-35 फॉर 1 लॉस. सुंदर असा शॉर्ट पिच चेंडू एका धावेसाठी खेळायला ऑफ साइडला. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंग मधले. सुंदर असा चेंडू होता, परंतु अंपायरचे दोन्ही हात झालेले आहेत वरती, आणि एक अतिरिक्त धाव पुन्हा समोरच्या टीमला गिफ्ट केलेली आहे साहिल यांनी. आणि पुन्हा एकदा वाईड, पुन्हा एकदा वाईड. साहिलने आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 10 धावा खर्ची केलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो, परंतु आज कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसत आहे साहिल. विकी एक सुंदर खेळी करताना आपल्या संघासाठी 11 चेंडूंमध्ये 19 धावा जमावल्या आहेत आतापर्यंत. 4 चेंडू आणि 38 धावा, म्हणजे 3-8-38 फॉर 1 लॉस. आणि पुन्हा एकदा वाईड, वाईडची हॅट्रिक झालेली आहे साहिल यांच्या मार्फत. टाइम 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 सांगायचा, टाइम शेवटचा 1 मिनिट असेल. या 1 मिनिटात 2 चेंडू हाताळायचे असेल. आणि निर्धाव असा चेंडू आलेला आहे. आणि रिव्ह्यू आलेला आहे. थर्ड अंपायर बिझी राहतील, तोपर्यंत आपण एक मधुर संगीत ऐकूया डीजेच्या मार्फत.
थँक्यू थँक्यू थँक्यू. डॉट चेंडू. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला. शेवटची काही सेकंद आणि वाईट वाईट वाईट. पुन्हा एकदा वाईट. पुन्हा एकदा वाईट आलेला आहे. पुन्हा एकदा समोरच्या टीमला डाव. 30 सेकंद आणि गडी बाद. विकेट. चुकी झालेली आहे. ठीक आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. 40 धावा जमवलेल्या आहेत आतापर्यंत BV एकलव्य या संघाने. म्हणजे 24 चेंडूंमध्ये 41 धावांचं आव्हान राहील ओमसाई या संघाला. ओमसाई मनोरबाडा या संघाला 41 धावांचं आव्हान राहील. 4-1-41. ठीक आहे. चला दोन्ही बॅट्समॅननी लवकरात लवकर यायचं आहे. चला थँक्यू टीचर थँक्यू. दोन्ही बॅट्समॅननी जरा लवकरात लवकर यायचं आहे कारण याच्या होणारे पुढचे सामने म्हणजे टॉप 10चे सामने असतील. क्वालिफायर राऊंडचे सामने. चला 24 चेंडूंमध्ये 41 धावांचं आव्हान असेल ओमसाई मनोरबाडा संघाला. नॉकआउटचा शेवटचा सामना असेल हा आजच्या दिवसातला. स्वराज्य प्रीमियर लीग वरचा 14 त्यातला शेवटचा सामना नॉकआउटचा फायनल डे असेल हा. चला मागे गेलेला बॉल कोणाकडे असेल तर त्यांनी द्यायचा आहे प्लीज. जनरेटरच्या इथे बॉल गेलेला मॅच बॉल कोणाकडे असेल तर द्यायचा आहे प्लीज. राज राज जरा जाऊन बॉल बघायचा आहे. जा. शांत जरा 2 पोरांना घेऊन बॉल शोधायला जायचं आहे जनरेटरच्या इथे. चला जरा पोरांनी बॉल शोधायला जायचा आहे मॅच बॉल. कोणाकडे असेल तर कृपया द्यायचा असेल तो बॉल कारण तो मॅच बॉल आहे प्लीज. चला 24 चेंडूंमध्ये 41 धावांचं आव्हान राहील ओमसाई मनोरबाडा या संघाला. तुम्हें होगा जो दिल से खेलने का शौक. तुम्हें होगा जो दिल से खेलने का शौक. हमें तो बस क्रिकेट का खेलने का है शौक. हमें तो बस क्रिकेट का खेलने का है शौक. सुंदरसा चेंडू निनाद यांचा अतिशय सुंदरशी गोलंदाजी करताना. सुंदरसा फटकार आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पप्लू यांचं. पोपू
2 चेंडू आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत त्यावर 1 धाव. पुन्हा एकदा बोलायला चेंडू परंतु निर्धाव असा चेंडू आलेला आहे. निर्धाव असा चेंडू आतापर्यंत 3 चेंडू 1 धाव आलेली आहे. 3 चेंडू 1 धाव आलेली आहे आतापर्यंत. आणि अतिशय सुंदरसा चेंडू एका धावेसाठी लेट कट केलेला. सुंदरसा फटकार ऑन साइडला. अतिशय सुंदरशी फेकी रुद्रेंची परंतु 1 धाव कंप्लीट. चला 5 चेंडू 3 धावा. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील निनाद यांचा. सलामीची जोडी ओमकार आणि संग्राम. व्हॉट अ शॉट ओमकारच्या बॅटीतून निघालेला परंतु तेवढीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग वेदांच्या मार्फत. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 4 रन्स फॉर नो लॉस. अतिशय सुंदरशी गोलंदाजी हात आहे निनाद यांनी. 1 ओव्हर समाप्तीनंतर 4 धावा खर्च केलेल्या आहेत फक्त. पॉवर प्लेचे शतक आलेले आहे. चला पॉवर प्लेचं शतक असेल. चला पॉवर प्लेचं शतक असेल. आपल्याकडे वेळेचं बंधन असेल कृपया घाई करायची आहे. वेळेचं बंधन असेल. शेवटची 10 मिनिटं असतील. 10 मिनिटात तुम्हाला 18 चेंडू हाताळायचे आहेत. 10 मिनिटात तुम्हाला 18 चेंडू हाताळायचे आहेत. चला घाई करायची थोडी घाई करायची. आपले 3 क्षेत्ररक्षक पुढे राहतील. याचा बाण ठेवायचा आहे. आपले 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आत 3 क्षेत्ररक्षक पाहिजे आपले. हर्ष पोपू पॉवर प्लेचं शतक घेऊन येताना महत्वाचं षटक असेल. पहिल्या षटकात धावा खर्ची झालेले 4 आणि गचाडाचा चेंडू परंतु उत्कृष्ट अशी झेप घेतलेली होती मारुती बेडामकर यांनी परंतु चौकार. डीजे नो +4 फ्री हिट. एसपीएलचं वैशिष्ट्य म्हणजे फ्री हिट. आत्ताचे 5 रननी कुठेतरी धावसंख्या पुढे गेलेली आहे ती म्हणजे 9. एकही चेंडू न होता धावसंख्या झालेली आहे ती 9 एका षटकाच्या समाप्तीनंतर. फुलटोसाचा चेंडू आणि तेवढाच सुंदर असा मारा. चेंडू गेलाय सीमारेषा पार. सुंदरसा फटकार आणि काय होत आहे इथे. नो आणि एक अतिरिक्त धाव आलेली त्यावर म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. चला 9 साठी रेफर करता रिव्ह्यू. सॉरी स्कोर 15 झालेला आहे. आतापर्यंत हर्ष यांनी एका बॉलात 11 रन खर्च केलेले आहेत. एका चेंडू मध्ये 11 रन खर्च केलेले आहेत. चला टाइम कमी आहे घाई करायची आहे थोडी. चला वेळेचं बंधन असेल घाई करायची आहे. पुन्हा एकदा सुंदरचा फटकार आणि अजिंक्य यांचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहता 3 रन वाचवलेले आहेत परंतु फेकी करताना कुठेतरी घाई झालेली आहे. 16 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज असेल ओम साई मनवेल पाडा या संघाला. 16 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज असेल. आणि
आणि एक निर्धाव असा चेंडू आलेला आहे. अतिशय वेगवान असा चेंडू आणि तोही निर्धाव असा चेंडू आलेला आहे. 3 चेंडू 16 धावा झालेल्या आहेत आतापर्यंतचे की म्हणजे 3 चेंडू 16 धावा. सुंदरसा फटकार आणि अतिशय सुंदरसा थ्रो, परंतु कलेक्ट करण्यामध्ये थोडेसे हे झालेले आहेत बॉलर. 14 चेंडू मध्ये 25 धावांची गरज असेल ओमसाई मनलपाडा संघाला. 14 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. सुंदरसा चेंडू, विक्की कीपर त्या चेंडूवरती गेलेले आहेत आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातला, पॉवर प्लेच्या षटकातला. 5 चेंडू 17 धावांची खेळी झालेली आहे आतापर्यंत. 17-17 फॉर नो लॉस. एक सलामीची जोडी म्हणजे ओमकार आणि संग्राम आपल्याला पाहता आले आहे. सुंदरसा फटकार, पुन्हा एकदा 4 वार चौकार. डीजे थैंक यू. जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो. जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने में रिस्क हो. चला पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. स्कोर झालेला आहे तो म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 21-121 आणि उरलेली खेळी म्हणजे 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज असेल ओमसाई मनलपाडा संघाला. 12 चेंडूंमध्ये 20 धावा. सुंदरसा फटकार आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण हर्ष पोपू यांच्या मार्फत. कुठेही संघ बॅकफुटला जाताना दिसत नाही आहे, कारण जर तुमचं क्षेत्ररक्षण भक्कम असेल कुठेतरी त्या 20 धावा रोखता येतील. आणि अतिशय सुंदर असा सुंदरसा फटकार आणि गडी झालेला आहे बाद. डीजे चला टॉप 10 ची पहिली मॅच आपल्याला JDS वर्सेस UCC. तर JDS चे कर्णधार आणि UCC चे कर्णधार कृपया टॉस का बॉसशी संपर्क साधायचा आहे. JDS चे कर्णधार आणि UCC चे कर्णधार कृपया टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा हादरा, पुन्हा एकदा ओमसाई टीमला हादरा लागला आणि बॅक टू बॅक विकेट्स आणि डीजे थँक्यू. चला 8 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असेल ओमसाई मनलपाडा संघाला. हर्षद न्यू बॅट्समॅन ऑन क्रिस. हर्षद बंटी आणि निर्धाव असा चेंडू आलेला आहे. तिसऱ्या चेंडूत मधील शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 22. 2 गडी बाद. सुंदरसा फटकार, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण अजिंक्य यांचं. मारुती पेडामकर यांनी सुंदर अशी गोलंदाजी हाताळली आहे. 7 चेंडूंमध्ये 1च धावा खर्च केलेली आहे आतापर्यंत.
शेवटची 3 मिनिटं असतील. 3 मिनिटात तुम्हाला 6 चेंडू हाताळायचे असतील आणि ओमसाई मनुलपाड्याला त्याच 6 चेंडूंमध्ये 19 धावा बनवायच्या असतील. चला शेवटचे 3 मिनिटं असतील. रुद्र ऑन बॉलिंग ॲट रुद्र. संग्राम 11 चेंडूंमध्ये 13 धावा जमावल्या आतापर्यंत आणि आणि गेडी बाद. डीजे चला दुसरा चेंडू रुद्र यांचा. 5 चेंडूंमध्ये 19 धावांची कुठेतरी गरज असेल आणि पुन्हा एकदा धावचीची संधी, परंतु जरा एलबीच्या आतून थ्रो जरा उशिरा आलेला आहे, त्यामुळे बंटी ऑन स्ट्राईक. सुंदरचा फटकार मारायच्या प्रयत्नात परंतु निर्धाव असा चेंडू आलेला आहे. आता 3 चेंडूंमध्ये 18 धावा. 3 6 असतील तर कुठेतरी मॅच जिंकता येईल, पण 6 म्हणजे आऊट आणि हा धावचीची संधी सुटलेली आहे रुद्र यांची. चला पुढच्या मॅचचा टॉस म्हणजेच UCC आणि JDS यांच्यामध्ये टॉस होईल. तो सुधीरदादा केसरी यांच्या हस्ते होईल. चला टॉसचा बॉक्सकडे कॅमेरा जाऊ दे जरा. शेवटचा चेंडू असेल आणि शेवटचा सामना सुद्धा असेल हा नॉकआउटचा. आणि सुंदर असा टाकलेला चेंडू एका धावेसाठी गेलेला आहे आणि BV एकलव्य संघ विजयी झालेला आहे. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हार्ड लक फॉर टीम